नमस्कार मंडळी, राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आत्ता घड्याळात रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आज सबंध दिवस काही व्लॉग वगैरे काही शूट नाही केलं, कारण गरमी पण एवढी आहे, खूप थकायला झालेलं. आज मी सकाळी कणकवलीमध्ये गेलेली, म्हणजे फिश मार्केटमध्ये, कारण मी म्हटलं की चला आज काहीतरी फिश घेऊन येऊया. म्हणजे त्या दिवशी आम्ही सुरमई वगैरे खाल्ली, तर म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूया. म्हणून मी आज सौंदाळे आणलेले आणि आईने सकाळी सौंदाळ्याची मस्त आमटी केलेली. आत्ता मात्र आई नाही आहे. तुम्हाला आवाजसुद्धा आजूबाजूला सर्व शांतता वाटत असेल, कारण मुलंसुद्धा नाही आहेत. आई, मुलं आणि हे सर्वजण बाहेर गेले आहेत. म्हणजे मुलं बाहेर गेलेली आहेत आणि आई गेलेली आहे आपल्या माहेरी. तर मीसुद्धा उद्या आईच्या माहेरी म्हणजे माझ्या आजोळी उद्या जाणार आहे. कारण आत्ताच थोड्या दिवसापूर्वी माझी जी मामी आहे, सर्वात छोटी मामी, सो ती एक्सपायर झाली आणि तिचं उद्या मासिक आहे, मासिक श्राद्ध आहे. सो त्याच्यासाठीच आई गेलेली आहे, कारण आईची सर्व बहिणी भावंडं तिथे एकत्र होणार आहेत. सो आई आज संध्याकाळी तिथे गेली. सकाळी तर सौंदाळे आणलेले आणि आईनेच मच्छीची आमटी केली, कारण मला इथे आल्यानंतर तिच्या हातची मच्छीची आमटी प्रचंड आवडते. म्हणजे माझी बहीणसुद्धा चिकन मच्छीची आमटी खरंच खूप छान करते. पण शेवटी आईच्या हातची जी चव असते ती आपण कोणीच म्हणजे कोणच त्याला काहीच म्हणू शकत नाही की चला की तुझ्या हातची आमटी चांगली वगैरे आहे. तर माझ्या मते तरी माझ्यासाठी तरी आणि तुमच्या सर्वांसाठीच तर पण आईच्या आपल्या हातची आमटी म्हणजे काही गोष्ट तिने काही बनवलेलं असेल, एखाद्या वेळेला आईच्या हातचं जर जेवणामध्ये मीठ जास्त पडलं किंवा तिखट जास्त पडलं तरी आपण म्हणजे मी तरी तिला कधीच बोलत नाही, कारण आता तिचंसुद्धा वय झालेलं आहे. सो ती तिच्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट करत असते. तशाच माझे सासूबाईसुद्धा खूप छान जेवण बनवतात. त्यांच्या पण बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे मी आयुष्यात कधीच मेदूवडे बनवलेले नव्हते, पण त्यांनी मला शिकवले मेदूवडे. म्हणजेच आपण आईवडिलांकडनं, ती सासू असू देत किंवा आई असू देत, आपण त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी या शिकत असतो आणि त्या शिकल्या पाहिजेत. कारण त्यांचे जे विचार असतात किंवा त्यांची ज्या पिढीमध्ये त्यांनी त्यांच्या अगोदरच्या पिढीकडनं ज्या गोष्टी शिकलेल्या असतात त्याच आपल्याला उपयोगी पडतात. मी हे सर्व म्हणजे सांगण्याचं कारण असं आहे, कारण आज माझा आणि आईचा सकाळी असाच एका नॉर्मल गोष्टीवरनं विषय चालू होता, की म्हणजे आईला तिच्या लहानपणी म्हणजे ती बऱ्याच गोष्टी सांगत होती. त्यावेळेला मी काही शूट नाही केलं, कारण मी जस्ट त्यावेळेला बाजारातून आलेली होती, कारण इतका गरमा आहे. मी जसं तुम्हाला मागेसुद्धा सांगितलं, आमच्या इकडे खूप सारी झाडं आहेत, त्याच्यामुळे खूप छान गारवा असतो आणि नारळा पोफळीची झाडं असल्यामुळे त्यांना पाणी चालू असतं. नदीसुद्धा जवळ आहे, त्यामुळे त्यांना पाणी असतं आणि त्याच्यामुळे रात्रीसुद्धा एवढ्या शांततेत आता मी तुमच्याशी बोलते, पण एवढी शांतता आहे. फक्त रस्त्यावरनं ज्या गाड्या जातात ते एखाद दुसऱ्या गाडीचा आवाज असतो, परंतु खरंच ही शांतता ना अनुभवला पाहिजे. म्हणजे मुंबईतली लोकं ह्या गोष्टीला तरसतात. मुंबई पुण्यातली लोकं, की म्हणजे आपण रोज ज्या याच्यामध्ये वावरतो, म्हणजे सकाळी लवकर उठणं, त्याच्यानंतर आपले जॉब, त्याच्यानंतर ज्या म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी सकाळी मुलं उठली की त्यांचे डबे करा, दिवसभराचे जे त्यांचं रुटीन असतं त्या कामापासून कधीच सुटका नसते आणि जेवणापासून तर कधीच सुटका मिळत नसते. परंतु इथे आल्यानंतर मात्र मला थोडा आराम मिळतो, कारण बहीण काही ना काहीतरी बनवत असते आणि त्याच्याशिवाय माझी आईसुद्धा आम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला घालते. तर इथे गार्डनमध्ये सुद्धा आमच्याकडे जो पाणी लावतो सो त्याला कारण मला फणसाची भाजी फार आवडते मिरचीतली. सो तिने फणस काढायला लावलं. इथे माझ्यासमोरच फणस आहे. सो तो बघून मला असं होतं आहे की कधी उद्या आई एकदा इथे येते पुन्हा घरी, कारण जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं आई तिच्या माहेरी गेलेली आहे आणि ती जेव्हा येईल तेव्हा ती मला ही फणसाची भाजी करून घालेल. फणसाची भाजी तशी मला पण येते बनवता, परंतु तिच्या हातची जी टेस्ट आहे ना ती कधीच मिळत नाही. आणि फणसाची भाजी म्हणजे या फणसाच्या भाजीला तुम्हाला सांगू ही म्हणजे गावभाजी किंवा असं म्हटलं जातं, कारण ती भाजी म्हणजे आपण जसं पाव किलो आणतो आणि तेव्हा ती भाजी बनते असं होत नाही. ही भाजी खूप सारी बनते. म्हणजे तुमचा जर फणस जर समजा साईजला एवढा जरी असेल तरी त्याची भाजी ही एवढीच बनते, खूप सारी भाजी बनते. म्हणजे मी इथे आल्यानंतर सकाळी नाश्त्यामध्ये आमच्याकडे पोहे उपमा होतात, कधी मी मुलांसाठी मेदूवडे, सँडविच हे पदार्थ होतातच आमच्याकडे. परंतु घावणे, शिरवाळ्या हे सुद्धा पारंपरिक पदार्थ आमच्याकडे हे होत असतात, कारण खाली आमचं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टवरती लोकं येतात. सो त्याच्यामुळे त्यांना घावणे चटणी, आंबोळी चटणी, चहा, त्याच्यानंतर शिरवाळ्या हे सर्व प्रकार होत असतात. त्यावेळेला लोकं फणसाची भाजीसुद्धा मागतात, तर त्यावेळेला म्हणजे ते आधीच आम्हाला ऑर्डर देतात आणि आई ते सर्व पदार्थ बनवत असते. सो आईच्या हातची फणसाची भाजी मला कधीपासून खायची आहे. परंतु आज मात्र जसं आम्ही काल तुम्ही बघितलं की आम्ही आचऱ्या बंदरावरती गेलो, सो तिथून यायला पण आम्हाला उशीर झाला आणि आल्यानंतर मग आम्ही पटकन जेवण वगैरे बनवून जेवलो.
परंतु आज जो फणस काढला तो मला सारखा माझ्या फणस माझ्या डोळ्यासमोर आहे आणि सारखं मला असं होतं आहे की कधी मी ती एकदा फणसाची भाजी खाते आहे. कारण अजून थोड्या दिवसानंतर पुन्हा मुंबईला जाणं होणार आणि एकदा मुंबईला गेल्यानंतर म्हणजे तिथेसुद्धा भाजीचा फणस मिळतो, नाही असं नाही. परंतु ते जे फणस हे सहसा आपल्या कोकणातले न येता वाडा वगैरे त्या साईडचे किंवा जे थोडेफार फणस येतात ते केरळमधले येतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल बाजारामध्ये की मे महिना जरी नसेल म्हणजे गरमीचा टाईम नसेल तरीसुद्धा बाजारात तुम्हाला फणस दिसत असेल, खायचा फणस. सो तो फणस जो असतो तो केरळमधला असतो. कारण त्याची जी टेस्ट जी असते म्हणजे आपल्या म्हणजे कापेच फणस येतात, रसाळ खूप कमी लोकं खातात. रसाळ फणसाचं जर बघायला गेलंत ना तर भाजीचा फणस बघायला गेलं तर रसाळ फणसाचा जो असतो म्हणजे कच्चा रसाळ फणस, सो त्या फणसाची जर भाजी जर केली ना कच्च्या फणसाची भाजी म्हणजे जे सोललेले गरे असतात तर ती भाजी सर्वात जास्त म्हणजे छान लागते टेस्टला आणि ती होतेसुद्धा छान. परंतु कापा फणस जो असतो तो खाण्यासाठी चांगला असतो, परंतु कापा फणसाची जर तुम्ही भाजी केलात तर ती एवढी चवीला काही लागत नाही. तर रसाळ फणस आमच्याकडे दोन्ही झाडं आहेत. त्याच्याशिवाय रतांबेसुद्धा आहेत, पण रतांबे अजून तयार नाही झाले. थोडे रतांबे तयार झालेत, थोडे लाल झालेले आहेत. सो आम्हाला पण ते काढायचे आहेत रतांबे, कारण त्याच्यानंतर कोकम बनणार. कोकम सरबतसुद्धा आम्ही बनवतो. आम्ही तर कोकम सरबत असे जेव्हा रतांबे काढतो तेव्हा इन्स्टंट बनवतो. बघू आता जेव्हा हे तयार होतील तर त्या दिवशीसुद्धा मला अजून करवंदसुद्धा खायला मिळेल. फक्त मी आंबे खाते कारण आमच्याकडे कारण जसं भाऊजींनी मला मुंबईला आंबे गाडीवरती पाठवलेले होते त्याच्यामुळे हापूस आणि त्याच्यानंतर केशर हे दोन्ही आंबे मी ट्राय केले. म्हणजे ते खाल्ले आम्ही आंबे, परंतु इथे आल्यानंतरसुद्धा हापूस आंबे भरपूर खातो आहे, केशरसुद्धा खातो आहे. तर हर्षितला तर इथे नाकाच्या इथे थोडंसं पुरळसुद्धा आले म्हणजे घामोळा आलेला आहे, कारण खूप गरमी आहे. सकाळपासून तर आज मी काहीच व्हिडिओ शूट नाही केला कारण खूप गरमीमधनं आली. मग आई मला सांगत होती की का मला जायचं आहे तिथे, म्हणजे आई जे म्हणजे माझ्या आजोळी जे गेले तिच्या माहेरी जे गेलेली आहे ते का जायचे. तर आजचा महत्त्वाचा जो मुद्दा होता तो मुद्दा असा होता की मदर्स डे झाला. मला एक कमेंट आलेली होती की मदर्स डे झाला पण तुम्ही मदर्स डे का नाही सेलिब्रेट केलं. तुम्ही आईबरोबर होतात मग तरीसुद्धा तुम्ही मदर्स डे का नाही सेलिब्रेट केलं. मदर्स डे न सेलिब्रेट करण्याचं कारण असं होतं की आईला स्वतःला म्हणजे आम्ही केकची ऑर्डरसुद्धा दिलेली आणि आम्ही विचार केला की तिला बाहेर जेवायला घेऊन जाऊया, परंतु तिने नाही, हे असंच तिचं सांगणं चाललेलं. आम्ही तिला खूप समजावलं पण ती रेडीच नव्हती झालेली की बाहेर जाण्यासाठी. आणि महत्त्वाची गोष्ट त्याच्यामुळेच मी काल तिला म्हटलं चल थोडं समुद्रकिनाऱ्यावर जाऊया तुला बरं वाटेल, त्याच्यामुळे ती काल माझ्याबरोबर आली. परंतु त्याच्यासुद्धा जयने तिला खूप कन्व्हिन्स केलं की आजी चल ना, बघ तू नाही गेलीस तर आम्हाला जायला आवडणार नाही. या सर्व गोष्टी म्हणजे आय नो की वडील जाऊन माझे एक 1.25 वर्ष झालेलं आहे, परंतु तो शेवटी जो बॉन्ड असतो ना तो कधीच म्हणजे नवरा बायकोमधला जो बॉन्ड असतो तो कधीच कमी होत नाही. ती आजही त्याच गोष्टीला हे विचार करते की मी बाहेर जाऊ की नको, मी बाहेर गेले तर लोक काय म्हणतील. म्हणजे अजूनही गावामध्ये जी लोकांची टेंडन्सी आहे ती अजूनही चेंज झालेली नाही आहे की लोकं काय म्हणतील. मी नेहमी तिला हेच सांगेन, लोकं काय म्हणतील, जी लोकं म्हणतात आपल्याला ती आपल्याला काही पोसायला येत नाही. सो लोकांना आपण कितीही चांगलं केलं तरी लोकं बोलणार, आपण नाही केलं तरी लोकं बोलणार. सो आपण ह्या गोष्टीकडे इग्नोर केला पाहिजे. तर मला पण ज्यांनी ही कमेंट केली आहे त्यांना पण हेच सांगायचं आहे की खरंच माझ्यासाठी मदर्स डे आम्ही खूप छान प्रकारे सेलिब्रेट करणार होतो. कारण असं होतं की नातवंड पण तिची होती, मी होती, म्हणजे आता मी प्रत्येक मदर्स डेला इथे नसते. माझी बहीण होती, भाऊजी असे आम्ही सर्वांनी विचार केला की तिच्यासाठी ट्रीट आम्ही ठरवलेली की आम्ही तिला बाहेर घेऊन जाऊया मस्तपैकी. असा आमचा पूर्ण दिवसाचा प्लॅन होता. सकाळी जायचं आणि मस्त रात्री यायचं, जेवून वगैरे असा प्लॅन होता. कारण दुसऱ्या दिवशी तिला आज कार्यक्रमसुद्धा होता. सो त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला, म्हणजे बहिणीला कार्यक्रमाचा मी असा विचार केलेला होता की चला आईला घेऊन जाऊया, मस्त एन्जॉय करूया, मुलं पण एन्जॉय करतील. कारण तिचा सर्व जीव हा नातवांमध्ये, म्हणजे कोणीही असू दे, कोणतेही आजी आजोबा असू दे, जेव्हा नातवंड होतं सो त्यावेळेला त्यांचा पूर्ण जीव असतो तो आपल्या मुलांपेक्षा आपल्या नातवंडामध्ये जास्त असतो. तर परंतु ती नाही ऐकली. काल मी विचार केला की म्हणजे जस्ट मी तिला सांगितलं की चल आपण समुद्रावर जाऊया, पण तरी ती तयार नव्हती. जयसाठी म्हणून ती तयार झाली. तर ज्यांनी कमेंट केली मला हेच सांगायचं की खरंच आम्ही ट्राय केलेलं होतं, परंतु पॉसिबल नाही झालं. कारण आम्ही तिला असं उचलून तर घेऊन जाऊ शकत नव्हतो की बाबा चल. आम्ही तिला खूप रिक्वेस्ट केली. अक्षरशः तिन्ही मुलांनी तिच्या पायाखाली लोळण घेतली की नाही आजी तुला आलंच पाहिजे, नाही तू आलीस तर आम्ही तुझ्याशी बोलणारच नाही वगैरे. मग आम्ही प्लॅन कॅन्सल केला.
त्याच्यामुळे आम्ही काही मदर्स डेचं सेलिब्रेशन केलं नाही, कारण माझ्यासाठी तर हा दिवस खूप छान होता. कारण बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे मला असं आठवतं की 3-4 वर्षापूर्वी जेव्हा मी इथे होती त्यावेळेला मदर्स डे सेलिब्रेट केला होता. बाबा, आई वगैरे आम्ही सर्वजण बाहेर जेवायला गेलेलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझ्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा आहे. परंतु आय नो किती ऑब्व्हियसली कोणीही लेडीज आपल्या लग्नाचा वाढदिवस एखाद वेळ पुरुष कधी कधी विसरतो, कधी कधी म्हणते, परंतु लेडीज आपल्या लग्नाचा वाढदिवस कधीच विसरत नाही. कारण त्या दिवशी ती दुसऱ्याच्या घरचं धन झालेलं असते, मी दुसऱ्याकडे गेलेली असते, तिचं नाव पूर्ण चेंज झालेलं असतं, तिची पूर्ण लाईफ बदलणार असतं. त्याच्यामुळे ती इथे कधीच विसरणार नाही. मला माहिती आहे की आईसुद्धा ही गोष्ट विसरलेली नाही आहे, परंतु आम्ही तिला ते फील होऊ दिलं नाही. मुलं खरं म्हणत होती की आजीची ॲनिव्हर्सरी आहे, सो आपण ती सेलिब्रेट करूया, परंतु आम्हालासुद्धा तेवढीच त्यांची आठवण येत होती. आणि त्याच्यामुळे आम्ही हा विचार केला की नाही, तिला आम्हाला त्रास होईल असं आम्हाला काहीच तिच्यासाठी करायचं नव्हतं. म्हणून आम्ही तिची ॲनिव्हर्सरीसुद्धा सेलिब्रेट केलेली नाही. खूप वाईट वाटतं आजसुद्धा. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेला त्यांची ॲनिव्हर्सरी असायची, मोस्टली टाईम मी ॲनिव्हर्सरीला त्यांची मे महिन्यात असल्यामुळे मोस्टली टाईम मी कोकणातच असायची आणि मी यायचीसुद्धा. मी, माझे मिस्टर, आम्ही सर्वजण यायचो. परंतु ह्या टायमाला ते पॉसिबल नाही झालं. 2 वर्ष आम्ही, म्हणजे वडील जाऊन आता 1.25 वर्ष झालं. त्यामुळे कसं तिला आम्ही दुःख देऊ? तिला पुन्हा त्याच तिच्या ज्या आनंदाच्या गोष्टी आहेत, ते आम्ही तिला पुन्हा आठवणीत करून देऊन तिला का म्हणजे पुन्हा का तिला दुःख देऊ? कारण आम्हाला माहिती आहे, ती आमच्या समोर रडणार नाही, परंतु ती एकांतात जाऊन नक्की रडेल आणि पुन्हा तिला त्रास होईल. तिची हेल्थ ही आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. तिचं जे म्हणजे तिचं हे जे वय आहे, जिथपर्यंत ती सगळं स्वतःचं करू शकते, सगळ्या गोष्टी ती जिथपर्यंत चालू फिरू शकते, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करू शकते. म्हणजे आम्ही स्वतःहून तिला दुःख देऊन, तिचं जे एज आहे ते रडून किंवा तिला एखाद्या गोष्टीत त्रास देऊन आम्ही का कमी करावं, असा आम्ही सर्वांनी विचार केला. आणि त्याच्याचमुळे आम्ही ॲनिव्हर्सरीसुद्धा नाही सेलिब्रेट केली. पण खरंच वडिलांची खूप आठवण येते, कारण आई-वडील हे असे असतात की आपण जगात सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात, पण आयुष्यात ते कधीच मिळू शकत नाहीत. म्हणजे त्यांची जी जागा आहे ती कधीच कोणी घेऊ शकत नाही. खूप त्रास होतो. म्हणजे मी जेव्हा जेव्हा इथे येते आणि असं कंटिन्यू असं जाणवतं, त्यांचा सहवास इथे जाणवतो. म्हणजे जरी ते आमच्याबरोबर नाही आहेत तरी पण म्हणते ना, ज्या वेळेला मी बागेत जाते किंवा घराच्या आजूबाजूला फिरते, त्या वेळेला प्रत्येक क्षणाला असं वाटतं की ते आमच्याबरोबरच आहेत. म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते, म्हणजे मी रात्रीच्या टायमालासुद्धा हायवेवरनं जात असते एखाद्या ठिकाणी. म्हणजे आता 1-2 दिवसापूर्वीचीच गोष्ट सांगते. मुलं म्हणाली की चल मावशी आईस्क्रीम आणूया, आणि त्यावेळेला मी आणि करण आम्ही आईस्क्रीम आणायला कणकवलीत गेलो. आय थिंक म्हणजे जे आईस्क्रीम खायला गेलो ती नाही, 12:30ला आम्ही जे आईस्क्रीम खायला गेलो ते नाही, त्याच्याही नंतरची गोष्ट, आत्ताच म्हणजे रिसेंटली एखाद दुसऱ्या दिवशीची गोष्ट. रात्री आईस्क्रीम आणायला गेलो आणि इथे पूर्ण अंधार असतो आणि इथे कसं जंगल एरिया असल्यामुळे थोडीशी भीती वाटते रात्रीच्या टायमाला जायला, कारण गाड्या पण खूप कमी असतात. तर परंतु नेहमी असं जाणवतं की नाही, वडील बरोबर आहेत, त्यांचा सहवास आहे, असं काही नाही होणार. कारण मुंबईत राहिलेली असल्यामुळे मुंबईला कसं असतं, आपल्या 24/7 सगळीकडे रहदारी असते, गजबजाट असते, त्यामुळे एवढी भीती नसते. परंतु इथे अंधार असतो, स्ट्रीट लाईट नसतात आणि रस्त्याने यायला जायला तुमची गाडी खराब झाली, तुमच्या मोबाईलला रेंज नसते, कधी-कधी लाईटी, जसं आमच्याकडे 2 दिवस रात्रीच्या लाईटच जात होत्या. सो त्याच्यातसुद्धा आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पण मला असंच वाटत होतं की नाही, ते माझ्याबरोबर, म्हणजे असा सहवास नेहमी, म्हणजे ज्या वेळेला मला असं पटकन आपण एखाद्या गोष्टीला भीतो, तर तशी भीती नाही वाटत. असं वाटतं की ते आपल्याबरोबरच आहेत. जसं मी म्हटलं ना की कोणालाही आपल्या आईवडिलांची जी कमतरता आहे ती कोणीच कधी पूर्ण करू शकत नाही. परंतु जसं-जसं आपलं वय, जसं-जसं वर्ष बदलत असतात, जसे-जसे दिवस बदलत असतात, आपल्यासमोर रोज कोणती ना कोणती तरी एखादा प्रॉब्लेम किंवा एखादी चांगली गोष्ट किंवा काही गोष्टी अशा घडत असतात आणि आपल्याला त्याला फेस करणं गरजेचं आहे. लाईफ अशीच आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखामागून दुःख हेही येत असतात आणि आपल्याला त्याला फेस केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. आजचा हा व्लॉग बनवण्याचं एकच कारण होतं की माझ्या आईवडिलांची आजची जी ॲनिव्हर्सरी होती
त्याबाबत मी कोणाला काही सांगू शकत नव्हती. तर मला असं वाटलं की तुम्ही माझी फॅमिली आहात, तर तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करावं आणि त्याच्यासाठीचा आजचा हा व्लॉग होता. तर माझे जे फीलिंग्स आहेत ते आय होप तुमच्यापर्यंत पोचले असतील. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका.